मित्रांनो नमस्कार. तर माका गावाक येऊन 5 दिवस झालेत. आणखी बऱ्याच दिवसांनी किंवा बऱ्याच महिन्यांनी आज आमच्याजवळ कोकणात म्हणजेच गावात गेल्यावरती एक स्पेशल मेनू किंवा आयटम बोलू शकतो आपण, तो म्हणजे शेवये. तर आज आम्ही शेवये करतो आणि त्याच्यासाठी आमच्या बाजूक एक काकी राहता, ती जरा ह्याच्यामध्ये होतच ना एक चांगली करता शेवये ती. त्याच्यामध्ये एक माहिरा मेघा काकी म्हणून, तर ती आता इलेली असा आणि आता सध्या तुम्ही बघू शकता, मी दाखवतो तुमका. ह्याच्यामध्ये आमची प्रोसेस चालू असा अजून. हे बघा आम्ही, हे बघा ही मेघा काकी, आणखी ही आमची आऊस. एका तुम्ही बघितलं असलं तिकडे भाकरे भाजताना वगैरे. तर मित्रांनो, जे शेवये बनतात ना ते तांदळाच्या पिठाचे आहेत. आणि हे बघा पीठ आहे. आणखी हे जो चुलीवर ठेवलेला टोप, ह्याच्यात पाणी उकळलं ना की ह्याचे पीठ भागवतले म्हणजे काय, ते गरम पाणी घेऊन ते आपण जसे चपातीचे वगैरे गोळे करतो ना, त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे गोळे करून ते परत या टोपात टाकतले. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, जी मेन कसरत चालू होता ना ती तुमका ह्या व्हिडिओमध्ये बघू गावतली. पण आता आपण तो पण थांबूया, आणखी ह्यांची सगळ्या गोष्टी होऊन जाऊ दे. हे बघा मित्रांनो, हे असं ना, हे बघा पीठ ना हे करायचं, तर पूर्ण गरम गरम पाणी त्यात टाकून ते गोळे तयार करायचे. खूप मित्रांनो ना, खूप मेहनतीचं काम आहे. सगळ्यांकाच जमत नाही. हे बघा, नाही खरंच आता आजच्या बायकांका नाही जमत तेवढा. खूप मेहनत आहे. आपल्या खाऊ खूप भारी वाटतात, पण ते हे बघा, हे उकळता पाणी घ्यायचं, आणखी त्या पिठात टाकून हातबीत भाजा शकतो बाबा. हे बघा मित्रांनो, हे ना हे मित्रांनो गोळे करून पिठाचे आतमध्ये टाकलेले होते. आता पाणी उकळा का थोडंसं, आणि ह्याच्यानंतर ना हे कुठे गेलो आहे तो, हां हे बघा कसरत मित्रांनो ह्याच्यावर करूचे आहे का ना मित्रांनो. म्हणतात शेवगो, हे खूप जुनं शेवगो असा, एका नाही म्हटलास तरी 50-60 वर्ष झाली. आणि हे बघा, हे ना एका जाळी आहे बघा. हे आता आधुनिक शेवगे इले आहेत, पण हे मित्रांनो जुना म्हणतात ना, जुना तसं सोना. हेच खूप मजा येतं. पण एका असं आतमध्ये ना, ह्याच्या आतमध्ये गोळे टाकायचे, ते तांदळाचे गरम करून पाजून काढून. आणखी हे बघा, हे ना असं आतमध्ये टाकायचं, आतमध्ये की प्रेस करायचे असे, खालसून ते शेवगे बाहेर निघतले. मग ते आपण हे बघा, हे ना केळीचा गाभो यो, ह्याच्यावर मग ते आपण खालसून ते का हे करायचे, ते शेवगे खालीतले ना शेवगे त्या ह्याच्यावरती आपण असे प्रॉपर घ्यायचे. हे मी तुम्हाला दाखवतो, ॲक्च्युली प्रत्यक्ष करून दाखवतोय. पण मित्रांनो, हे का ना असं दाबताना ना खूप जोर लावतो लागतं. आणि आता जे नवीन जे आधुनिक काढले नाही त्यांना जास्त जोर लावतो लागत नाही. फक्त असं फिरवायचं फक्त असं की ऑटोमॅटिक ते खालसून शेवगे निघतात. मग तुमका मी थोड्या वेळात दाखवते. अजून आता हे पाणी जरा गरम होते, तोपर्यंत आपण केळीची पानं काढून घेऊन येऊया. काय किती लागतील? 2 लागतील. हे बघ, हे मित्रांनो केळीची पानं, म्हणजे केळ झाड आहे, आणि ह्याच्यावरती आपण 2-3 पानं काढू आपण, ज्याच्यावरती आपण शेवगे ठेवतलो. बघितलं बघा, तू टाक, मी घेते. तू काय करतो तू नाही घेता होता मी टाकू त्याच्यात गोळ. हा टाका अक्षय ना, तर उकायला तर येवता नाही बाहेर, येवतच नाही बाहेर. तू तुम्ही टाकते गोळ, नंतर टाकू नंतर ते असेच खायचे भात पटापट फक्त हो काय. माका ते पिठाची भीती होती. तर मित्रांनो, हे बघा खाऊक बरे वाटतात, पण हे असं करूच लागतं. ते मित्रांनो जुनो शेवगो नवीन जे आता आधुनिक झालं त्याच्यामुळे एवढा जोर लावचं लागत नाही, इझी येतात ते.
अजून पाणी गाळून घ्या शापता. असंच पाणी गाळते. नाही याच्यात येत आहे बघा. ह्या बघा आता येतं नाही का या होतं चिकचिकीत होतं मी ते ताटली घ्या माहिती एक होई तर ऐकला. झालं खाऊ बरे वाटतात पण ते जर असं कसरत करायची लागते पण जास्त मेगा काठी नाही तुका आमका काय रे तुझ्या काय दिसत बडबडा. दाखशील तू आता एक व्हिडिओ करतो. मी आता मरण बाबा येतात पडत मी पडत दाखवताना मग खाली ए काय करणार झालं तू अक्षर मेरी माझी कंबर दुखते. बघ रे म्हणू मेमरी फुल होणार नाही तर सगळं लावलं दरवाजा तो बघ तो फुल तो दिसता खिडकीवरती बघ तेव्हा कॅमेऱ्यामध्ये चालू हा व्हिडिओ कॉल. तो आता मुंबईत कसं फोन लावता व्हिडिओ कॉल बघतं तसं त्यांना व्हिडिओ कॉल लावून ठेवलं ना त्याच्यासमोर इथून बघू शकतो आपण. समजासाठी हा ते दाबले समजा अरे बापा वेळ राहून का खूप जोर लावावं लागतं. हे का हा खूप जोर लावावं लागतं. पीठ पीठ का जोर म्हणजे होय थोडंफार एवढं जाईल अजून आता बघ, थोड्या वेळाने ये मग असते एवढं खातं ना कोण खाते ना कोण वाटे करूचे हो. कोण होत ही सगळी चार घरातल्यांना देऊ होईल मग तेवढं लागतं ते. जरा ना पीठ जरा पातळ झाला वाईट घट्ट आहे पण ते बरे येतो येतो काय त्याला मनाने पातळ पातळ टाकू तिला म्हणून ते सुट नाही तर एकाच एक टाकतंय ना असे तिकटणार होती. तर घट पीठ तर मित्रांनो बघितलाच कसे ह्याच्यावरती वडी काढूचे लागतात हे असे शेवई याच्यासाठी मी थांब लाकडं लावते तिथं. मग दाखवून दे का व्हिडिओ खाऊन दे. व्हिडिओमध्ये हे बघा हे असे मस्त मस्त शेवई आता एका ना मित्रांनो आपले नाळाचो रस असता ना खोबरा हे करायचा किसायचा आणि त्याचा रस काढायचा आणि त्याच्यातून मध्ये गुळ वर टाकायचा आणि हे खायचे हे बघा काय मस्त लागतात माहिती आहे. बऱ्याच वेळा आम्ही मित्रांनो हे असे गावात खाल्लो आता नाही म्हटलंस तरी 3-4 वर्षांनी मी हे खात आहे. कोण देवतं नाही त्याचा पाच पैसे खूप